आणि महायुतीमधली एक मोठी बातमी आहे, कारण राज्यामध्ये सत्ता स्थापनेपासूनच एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात। सिल्लोडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला एक धक्का बसलेला आहे। सिल्लोडमध्ये सुरेश बनकर हे पुन्हा एकदा भाजपमध्ये गेले आहेत। आताची मोठी बातमी आपण बघतोय, सिल्लोडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलाय। सुरेश बनकर हे पुन्हा एकदा भाजपमध्ये गेलेले आहेत। ही काही दृश्य सुद्धा आपण बघतोय। सध्या ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे आणि त्यानंतर दुसरीकडे सिल्लोडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला हा धक्का, कारण एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय तर दुसरीकडे भाजपमध्ये सुद्धा आता इनकमिंग वाढतंय। त्यामुळे ठाकरे गटाचे आणखी एक जे शिलेदार होते सिल्लोडमधले सुरेश बनकर हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत। तर चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होताना आपण बघतोय। आगामी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा तोंडावरती आहेत आणि या सगळ्याचा विचार करता सध्या महायुतीमधले जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यामध्ये इतर पक्षांमधून इनकमिंग वाढताना दिसतंय। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणं सुरू आहे। सुरेश बनकरांचा पुढे प्रवेश करून घेतला। भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे। मी आणि माननीय कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी आम्ही संघटन पर्वाचा प्रवास करतोय। या प्रवासामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश द्या। शेवटी पक्षामध्ये काम करण्याची इच्छा एखाद्या कार्यकर्त्याची असेल तर त्यांना पक्षप्रवेश दिला पाहिजे, कारण शेवटी प्रत्येकाची इच्छा आहे की समाजात काम केलं पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना समाजापर्यंत गेल्या पाहिजे। याकरता आमची पक्षीय भूमिका असतं की एखाद्या कार्यकर्त्याला पक्षात काम करायचं असेल तर मग त्यांना आम्ही संधी देत असतो। तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश झाले आहे। खरं तर महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबूत महायुती, मजबूत सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल। आमच्या संघटन पर्वामध्ये 1.5 कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे, घर चलो अभियान करतो आहे। 16 तारखे आणि 19 तारखेला 2 दिवस आमचं घर चलो अभियान आहे आणि मला विश्वास आहे की 1,10,00,000 तर आता भाजपाचे सदस्य झाले आहेत। आणि मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे, पानठेल्यावर, रस्त्यावर, चहा टपरीमध्ये प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यपद मागत आहे। मोदींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनतेमध्ये आशा अपेक्षा आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेईल आणि या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लोक भाजपाचे सदस्यता अभियान ग्रहण करत आहे। पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे। राज्यात 3 लाख ॲक्टिव्ह मेंबर होतील असा आमचा माननीय रवी चव्हाणजी आणि मी प्रयत्न करतो आहे। पण यामुळे ठाकरे गट रिकामा व्हायला लागला ना। खरं तर माननीय उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेससारख्या अविचारी पक्षाशी युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहे। खरं तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती, ती झाली आहे आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे आणि त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहायला तयार आहे। रावसाहेब म्हणाले की ठाकरे गट आता व्हेंटिलेटरवर आहे फक्त। नाही, ठीक आहे, पण उद्धवजी सोबत आता सध्या, कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेससोबत त्यांनी युती केली। ही सगळी मंडळी जी आज परत आली ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परत गेलेली आहे। त्यावेळेस त्यांना निवडणुका लढायच्या होत्या, लढून झाल्या, आता परत आले नाही। त्यांना आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की महायुतीमध्ये सर्व प्रचार प्रसार केला पाहिजे, तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं होतं, पण शेवटी आता
विधानसभेची निवडणूक संपली आहे. आता काही तो काळ फार संघर्षाचा काळ नाही आहे. महायुती म्हणून आम्ही आता सर्वांनीच एकमत केलं आहे की बाबा चांगल्या कार्यकर्त्याला पुन्हा पक्षामध्ये संधी दिली पाहिजे. शेवटी 40-40 वर्ष 50-50 वर्ष पक्षामध्ये काम करतात. एखादी चूक त्यांना माफी केली पाहिजे. वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे, त्या अंतर्गत वाळू धोरण बदलण्याची गरज आहे अशा पद्धतीची मागणी होते. अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वाळू धोरण येत आहे. 18 तारखेला आमची अंतिम बैठक आहे. 18 तारखेला आम्ही वाळू धोरण अंतिम करतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त वाळू मिळेल. वाळू माफियागिरी करता येणार नाही आणि डिमांडवर सप्लाय पूर्ण होईल. जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय जर केला तर माफियागिरी होणार नाही आणि त्यामुळं त्या पद्धतीचं धोरण ज्या पद्धतीने गावातली वाळू गावात मिळाली पाहिजे, मोठ्या बांधकामाला एम शँड मिळाली पाहिजे. म्हणजे गिट्टीवरची जे दगडावरची शँड जी आहे ती आता आम्ही सर्व बांधकामाला अलाव करतो आहे. VRCने रिपोर्ट दिला आहे की कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट आता रिव्हर सँडची गरज पडणार नाही. फक्त प्लास्टर करता रिव्हर सँड वापरावं. बाकीचं जे सँड आहे ती दगडावर तयार केलेली सँड वापरावी. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम आता त्या सँडवर शिफ्ट होणार आहे. मला वाटतं की आम्ही जे धोरण 7 दिवस पब्लिक डोमेनवर टाकलं होतं, म्हणजे वाळू धोरण यावेळी पहिल्यांदा पब्लिक डोमेनवर होतं जनतेच्या आम्ही त्याच्या ठिकाणी सूचना घेण्याकरता. कालपर्यंत सूचना आल्या आहेत. 40-45 सूचना जनतेने दिल्या आहेत. आता पब्लिक डोमेनवर ज्या सूचना आल्या त्यावर आधारित वाळू धोरण तयार होणार आणि मला वाटतं आता यानंतर पुढच्या 2 वर्ष लागतील हे स्ट्रीमलाईन व्हायला. एका दिवसात नाही होणार, पण 2 वर्षानंतर या राज्यामध्ये वाळू माफिया दिसणार नाही. कारण वाळूच एवढी उपलब्ध असणार आहे की माफियागिरी करायची गरज पडणार. तुम्ही एक दिलजमाईचा प्रयत्न केला होता, दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता, कितपत यश आलंय तुम्हाला? नाही, तुम्ही समजावूनच घेत नाही. राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आमचे आमदार सुरेश धस हे ज्या भूमिकेवर आहे त्या भूमिकेला साजेशी आमचा पक्ष आणि माननीय देवेंद्रजींनी त्यांना पूर्ण पाठबळ दिला आहे. संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या कारवाया सुरेश धसांनी ज्या ज्या इन्क्वायऱ्या मागितल्या सर्व इन्क्वायऱ्या माननीय देवेंद्रजींनी केलेल्या आहेत आणि दिलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण पाठबळ सुरेश धसांच्या मागे उभा आहे. पण खरं तर त्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी जर आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता एकत्रित काम केलं तर संतोष देशमुखला अधिक चांगला न्याय मिळू शकतं, त्या हत्येला अधिक चांगला न्याय मिळू शकतं. ही आमची भूमिका आहे आणि दोघांची भूमिका पूरक आहे. असं नाही की धनंजय मुंडेची भूमिका काही वेगळी आहे सुरेश धसाची, पण काही ठिकाणी मतभेद आहे. सुरेश धसाने आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे याकरता पार्टी यांच्या पाठीशी आहे. पण खरं तर या दोघांचेही काही ठिकाणी मतभेद आहेत आणि त्या मतभेदावर त्यांचं त्या ठिकाणी काम त्या आपापल्या लेवलला काम करतायत. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही मध्यस्थी करायची फार गरज नाही आहे. पण मला असं वाटतं की मनभेद असू नये. मनभेदा हे राज्य पहिल्यापासून आम्ही विरोधी पार्टीत जरी आहे, आमचे इतर पक्ष या विरोधी पक्षातले आमचे मनभेद नाही आहे, मतभेद नक्की आहे. त्यामुळं मनभेद नसावे याकरता मी काही गोष्टी सांगितल्या आणि आपापल्या भूमिका ते पार पाडतील, आपापल्या भूमिकेवर ते कायम राहतील, ते बरोबर आहे. पण मनभेद नसावे, मतभेद असले तरी चालेल. होतंय का पण वर्कआउट होतंय हे सगळं? नाही, वर्कआउट काय, आम्ही एकदा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरेश धस माझ्याकडे जेवायला मी त्यांना बोललो, नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं. पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा, गळाभेट करा, हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता. फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं. बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळे फटका बसू नये. संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणाचे आरोपी हे जॉईंटली त्या ठिकाणी जर आपण मोहीम घेतली तर निश्चितपणे आरोपीला जी अपेक्षित शिक्षा आहे ती होईल. भाजपने शांत राहायला सांगितले सुरेश धसांना या प्रकरणात. कोणी सांगितलं असं तुम्हाला? असे सूर आहे. काही सांगताना सांगितलं आहे कोणी? सुरेश धसांनी आपली भूमिका योग्यपणे पार पाडताय. सुरेश धस आपल्या भूमिकेवर फर्म आहे. कोणी सुरेश धसाला असं म्हटलं नाही तुम्ही शांत बसा वगैरे, असं कधीच झालं नाही आहे. आणि सुरेश धस अत्यंत चांगले प्रभावी नेते आहे, योग्य पद्धतीने प्रकरण हाताळतात आहे. कोणतेही शांत बसा असा कुठला आदेश नाही आहे आणि कुठला आदेश देण्याचं काही कारणही नाही आहे. कारण सुरेश धस एक सरपंचाच्या हत्येच्या विरुद्ध जी लढाई लढत आहे ती प्रभावीपणे लढत आहे आणि मला विश्वास आहे की संतोष देशमुख प्रकरणात जे आरोपी आहेत त्याला सुरेश धस हे अंतिम फाशी देतपर्यंत लढत राहतील. त्याबद्दल कुणाची काही ना नाही आहे आणि कुणाचं काही प्रेशर नाही. धसांचं टार्गेट महायुतीतलेच नेते आहेत ना.
कुठलं टार्गेट आहे? आरोप करता आहे पण धनंजय मुंडेंवरही त्यांचे भरपूर आरोप आहेत. नाही, ठीक आहे ना, ते आरोप प्रत्यारोप होत असतील, तपास यंत्रणा निर्णय करतील, पण त्यामध्ये असं काही कोणी त्याच्यावर हे प्रेशर आहे वगैरे काही नाही आहे. धसही आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडतात आहे. माननीय धनंजय मुंडेबद्दल मी सांगितलंच आहे कालात की अजितदादा एवढे प्रभावी आणि एवढे त्या ठिकाणी सक्षम आहे की त्यांना ज्याविषयी वाटेल की चूक आहे त्याविषयी निर्णय करतील. भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे. ते म्हणतात की मला मनाप्रमाणे काम करू दिले जात नाही, अशी त्यांनी भावना व्यक्त केली आहे. भास्कर जाधवजी हे पहिल्यापासूनच कामाला प्राधान्य देणारे नेते आहेत. आता मला माहिती नाही त्यांनी का असं मला त्यांच्या भूमिका मला माहिती नाही, माझी काही त्या फार चर्चा झाली नाही आहे आणि तुम्ही सांगितलेलं काही मला त्यातलं माहिती नाही. पण भास्कर जाधव हे नेहमीच धडपड करणारे नेते आहेत आणि त्यांना जास्त काम केलेलं आवडतं. त्यांच्या पक्षात मला भूमिका माहिती तिकडे आपल्याकडे आले सर, काही सल्ला त्यांच्यासाठी नाही. मी काही असं बोललो नाही आणि मी काही आता सध्या असं बोलणार नाही. त्यांना काही सल्ला आहे का? मी कसा सल्ला देईल? भास्कर जाधवला सल्ला देण्याला मी काही पण आले एवढं तर स्वागतच ना. नाही. असं आहे की आमच्या पक्षामध्ये कोणी जर आलं, मी कधी भास्कर जाधवला असं म्हणणार नाही, फोनही करणार नाही, कारण त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो. पण आमच्या पक्षात जर कोणी आता म्हटलं संघटन पर्वामध्ये आम्ही येतोय तर आम्ही त्यांना घेतो. पण आम्ही काही भास्कर जाधवबद्दल चर्चा नाही, त्यांच्याशी बोललो नाही. त्यांना त्या ठिकाणी कुठला निर्णय घ्यायचा त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं या प्रकरणात काही अर्थ नाही. एक शेवटचा प्रश्न, महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा सोबळावर लढण्याची तयारी करते का? तसे संकेत आहेत का? कारण शिवसेनेला वाटतं की अशा पद्धतीची भाजपाची तयारी सुरू आहे. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.